चला फिल्डिंग लावून घ्या. चंद्रगड वॉरियर्स ढवळे लगेचच मॅचला सुरुवात होईल. 15 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायचे. सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. काळभैरव चषक 2024 ची असणारी स्पर्धा खांडस ग्रामस्थांच्या वतीने आणि खांडस संघाच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 22,222 व आकर्षक काळभैरव चषक, द्वितीय क्रमांक 11,111 व आकर्षक असा काळभैरव चषक, तृतीय क्रमांक 7,000 रुपये आणि आकर्षक काळभैरव चषक आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच एक बॉटल दिली जाते. तसेच जर पाहिलं तर ट्रॉफी आणि एक आकर्षक टी शर्ट दिलं जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरासाठी ट्रॉफी दिली जाणार आहे. 4 षटकांची मॅच, 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सिद्धिविनायक बोरावळे या संघ आपण पाहणार आहोत किती धावा बनवल्या जातात. टॉस जिंकल्यानंतर चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर कशा पद्धतीने ही मॅच होईल. दोन्ही संघ जर पाहिले तर समान आहेत, कारण दोन्ही संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, दोन्ही संघाकडे चांगले बॅट्समन आहेत, दोन्ही संघ जर पाहिले तर तेवढे ताकदवान आहेत. परंतु जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये बक्षीस फेरीमध्ये जाईल आणि ती लढत मैदानाच्या आतमध्ये बक्षीस फेरीमध्ये जाण्यासाठी चालू असलेली ही लढत आपल्या समोर. चला चंद्रगड वॉरियर्स ढवळे, मी मुकुंदला विनंती करेल 15 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून झाली पाहिजेत, याची नोंद घ्या. 11:45 झालेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती निवृत्ती. बंटी मोरेसाठी बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंचांकडे अपील केलंय, परंतु पंचांवरती कोणताही दबाव नाहीये. पंचांनी अपील फेटाळून लावलंय. सचिन सावंत आणि गणेश बाविस्कर मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आलाय निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल. गुडलेन स्पॉट वरतून चेंडू राईज झाला, थोडस बाजूला ठेवला चेहऱ्यापासून. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क या बॉल वरती झाला नाहीये. हा डॉट बॉल आलाय. चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीमला 2 धावांची पॅनल्टी. सामना खेळत असताना खेळाडूंच्या खिशात मोबाईल अलाउड नाहीये. 2 धावा लास्टला ऍड करूया. सिद्धिविनायक बोरावळे टीमच्या 2 धावा शेवटी ऍड करणार आहोत. पेनल्टी. खेळाडूच्या खिशामध्ये मोबाईल अलाउड नाहीये. काही नियम आहेत, ऐसे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिले आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील काही नियम आहेत. आडव्या बॅटने हा फटका अलॉंग विथ कार्पेट. तिकडे क्षेत्ररक्षक शॉट मिडनला थोडासा फंबल झाला. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती आला, तिथं एक सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट केली. आता हेच काम पहिल्या मॅच मध्ये देखील बंटी मोरेने केलं होतं. ते रोहित पार्टेची आपण पहिली इनिंग जर पाहिली तर पहिल्या मॅच मध्ये तो षटकार चौकार आले, त्याने 16 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं होतं. चांगला सुरुवात करून स्टार्ट तर चांगला केला होता, परंतु आता जर पाहिलं तर त्याला पुन्हा एकदा स्ट्राईक आली आहे. महत्वाची मॅच आहे, बक्षीस फेरीमध्ये जायचंय, त्यासाठी चालू असलेली लढत. धावा बनवाव्या लागतील. हा चेंडू ऑफ टिकच्या बराच बाय पण सोडून दिलाय. पंचांनी दोन्ही समांतर केलेत. सांगितलंय की हा वाईट बॉल आहे. गोलंदाजाला निवृत्तीला दंडित केले गेले. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. 2 धावा फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. निवृत्ती मोरे खास पुण्यावरून ज्या वेळेला संघ आपल्या गावाची मॅच असते त्या वेळेला हा खेळाडू देखील स्पर्धेसाठी येत असतो. ह्या बॉलवरती कमी गतीने टाकलेला बॉल हलुवार पद्धतीने चेंडू राईज झालाय. यष्टी रक्षकाच्या दिशेने, मुकुंदच्या दिशेने हा बॉल गेलाय. डॉट बॉल. या संघाच्या पाठीमागे चंद्रगड वॉरियर्स ढवळेच्या संघाच्या पाठीमागे आपण 2 नावं नेहमीच पाहतो. ती म्हणजे कृष्णा मोरे आणि किशोर मोरे. किशोर मोरेंना देखील कित्येक स्पर्धामध्ये त्यांच्यामध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि आज देखील जर पाहिलं तर हा चंद्रगड वॉरियर्स ढवळे हा चांगला संघ आहे. पोलादपूर तालुका आपण पाहतोय. पोलादपूर तालुक्यातील बऱ्याच स्पर्धा आपण पाहिल्या. अनेक मोठमोठ्या स्पर्धा, लाख मोलाच्या स्पर्धा आपण पाहिल्या. 2-2 लाखाच्या स्पर्धा पाहिल्या. मोठा फटका रोहित पार्टेच्या बॅट मधून आलाय. लॉंग ऑनच्या दिशेने हा खणखणीत षटकार. रोहित पार्टेने षटकार ठोकलाय. येणाऱ्या 7 एप्रिलला देखील एक ढवळी विभाग अंतर्गत स्पर्धा येते. ब्लास्टर चषक आपल्या समोर. याच मैदानामध्ये ती स्पर्धा तुमच्या भेटीला येते. बोरज ब्लास्टर या टीमच्या माध्यमातून आणि ब्लास्टर चषक 7 एप्रिलला
12 संघ सेम फॉर्मॅट असेल, ढवळी विभागाचे संघ असतील आणि ती देखील स्पर्धा आपल्या 7 एप्रिलला भेटीला येते. धावसंख्या जर पाहिली तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 धावा धावफलकावरती षटकार ठोकलाय रोहित पार्टेच्या बॅटमधून. असे फटके येणे आवश्यक आहे. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. हा चेंडू सोडून दिलाय लेग स्टिकच्या बाहेर. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. सांगितले की हा देखील बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती 9व्या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 9 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय निवृत्ती मोरे गोलंदाजी मार्क वरती. हा देखील थोडासा शरीरापासून दूर ठेवला. व्हाईट आणि ऑप्टिकच्या मधोमध गोलंदाजी करतोय निवृत्ती मोरे आणि रोहित पार्टीला या बॉलवरती देखील थांबवलं गेले. खूप मोठ्या अपेक्षा सिद्धिविनायक बोराळे टीम कडून असतील की रोहित पार्टीची एक मोठी इनिंग होऊ दे या मॅच मध्ये. मोठी धावसंख्या बनवू देत. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल संघ आमचा करू देत. लोअर फुल टॉस होता, फायदा घेता आला नाही. शॉर्ट मिड ऑफला डायरेक्ट हिट बचावला गेलाय. डायरेक्ट हिट झाला असता तर रोहित पार्टीला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु प्रयत्न चांगले राहिले त्या क्षेत्ररक्षकाचे. चांगला बॉल अडवला गेला, फेकला देखील, परंतु नेम नाही लागला. धाव पूर्ण झाली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड धावून पोहोचलाय 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. 1 ओव्हर 10 रन हे समीकरण पाहायला मिळते. धावा बनवाव्या लागतील. धावांसाठी धावा धाव करावी लागेल. रोहित पार्टे याच्याकडे क्षमता आहे. मोठमोठे फटके तो खेळतो, परंतु बंटी मोरे जे पहिल्या मॅच मध्ये रोहित पार्टेकडून अपेक्षा होत्या तो बाद झाला, परंतु बंटी मोरेची बॅट आज या मॅच मध्ये बोलताना पाहायला मिळाली. खांडतचे सर्व स्वयंसेवक जे मॅचचा आनंद घेत आहेत, कारण आपलं आयोजन आहे, आपल्या गावचं आयोजन आहे, त्यासाठी तुम्ही देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. बंटी मोरेच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर तब्बल 49 धावांची खेळी त्याने आज पहिल्या मॅच मध्ये सजवली आहे. तो नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो. एका धावेवरती तो खेळतोय. 2 बॉल त्याने फेस केलेत. रोहित पार्टे 7 धावांवरती तो बॅटिंग करतोय. अजूनही जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. दिलीप गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन दिलीप याला आमंत्रित केले. गोलंदाजी मार्क वरती दिलीप, जो मात्र दिलीपची आपण शैली जर पाहिली भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह याच्यासारखी सेम शैली आहे. बॉल रिलीज, बॉल पकडण्याची स्टाईल, ज्या प्रकारे बुमराहचा रनअप त्या प्रकारेच त्याची शैली आहे. आडव्या बॅटना फटका खेळलाय अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडू पकडलाय, फेकलाय. चांगली फिल्डिंग, केवळ धाव मिळेल ती एक. एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 11. पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक आपण अशी नावं पाहिली आहे जी जी नावं असतात आणि ती क्रिकेटरची नावं आहेत. कल्पेश मोहितेला आपण पोलादपूरचा पोलार्ड म्हणतो. ज्या संघामध्ये दिलीप आहे, त्याची ऍक्शन, त्याची शैली जर पाहिली तर जसप्रीत बुमराह सारखी आहे. अनेक खेळाडू आहेत असे की त्यांना अशी नावं देखील आपण दिली गेलीत. पुढचा बॉल घेऊन दिलीप गोलंदाजी मार्क वरती. 22 नंबर जर्सी परिधान करून तो सज्ज झालाय. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहेत. पंचांनी दोन्ही हात समांतर करतात, आमच्याकडे वळतायत. गणेश बाविस्कर यांचा हा इशारा येतोय, व्हाईट बॉल. गणेश बाविस्कर यांना देखील आपण परमार्थ क्षेत्रामध्ये काही वर्षापूर्वी पाहिलं. अंकुश महाराज कुमटेकर यांच्या सोबतीने त्यांनी देखील परमार्थामध्ये उडी घेतली आणि चांगला प्रवास त्यांचा देखील पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन दिलीप. बॅट वरती बॉल काही येत नाहीये, नाराज आहे स्वतःवरती बंटी. ज्या प्रकारे बंटीने पहिल्या मॅच मध्ये तुफान फलंदाजी केली होती, विस्फोटक फलंदाजी केली होती, त्याची बॅट आता शांत आहे. धाव मिळत नाहीये. धाव आली एक. एकेरीच्या मदतीने धाव फलक 13 या आकड्यावरती. बोरावळे विरुद्ध ढवळे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ढवळे संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु निर्णय अजून त्यांच्या बाजूनेच आहे, कारण धावा रोखल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. या षटकामध्ये दिलीपने धावा रोखण्याचं काम केलंय. रोहित पार्टे स्ट्राईक एंड वरती. चांगला फटका आता आलाय बॅटच्या रडार मध्ये. चेंडूला पाठवलं लांबच लांब वरती. रोहित पार्टेचा हात अडका. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार.
थँक्यू. आपले खांडाचे स्वयंसेवक खेळाडू. बॉल गेलाय. षटकार ठोकलाय रोहित पार्टेच्या बॅटमधून. हा षटकार आला. धावसंख्या जर पाहिली तर 19 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19 ऑन अ बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती. धावा बनवाव्या लागतील. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. मनामध्ये विचार असेल रोहित पार्टेच्या की मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल आपण नक्कीच करूया. आणि तो दोन मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. फुलटॉस. रोहित पाटीलला अशी गोलंदाजी. बॉल तुम्हाला आणावे लागतील बाउंड्री लाईनच्या बाहेरून. षटकार. पहिल्या 2 बॉलवरती धावा आल्या नव्हत्या, परंतु त्याच्यानंतर दोन्ही बॉल जर पाहिले तर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेत. रोहित पाटीलच्या बॅटमधून आले ते 2 षटकार. ज्योती कलेक्शनचे मालक राजू मोरे यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. राजेश मोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. काळभैरव चषक 2024 ची स्पर्धा या पर्वामध्ये, या वर्षामध्ये खंडसगाव ग्रामस्थांच्या वतीने, खंडस गावाच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 22च्या रूपामध्ये ह्या धावा आल्यात. 2 धावा आल्यात. किपरला देखील बीट केलं आणि चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेला. तिकडे 2 धावा आल्या. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 27 आकड्यावरती 27. 27 धावा धाव फलकावरती आहेत. ज्या स्पर्धा आम्ही तालुक्यातील गावाच्या पाहतो, गावाच्या स्पर्धा म्हटलं की एक मोठं आयोजन, 1-1 लाख आणि 2-2 लाखाच्या पारितोषिक असणाऱ्या स्पर्धा आपण पाहतो. त्याला देखील लाजवेल असं आयोजन आपण या तालुक्यातून, या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत, डवळी विभागाच्या अंतर्गत, अनेक विभागाच्या अंतर्गत अशा मोठमोठ्या स्पर्धा आपण मोठमोठ्या मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतात. त्यापैकी एक खांड्याची स्पर्धा. हा चेंडू सोडून दिला. इलेक्ट स्टिकच्या बाहेर आहे. पंच दोन्ही हात समांतर करतायत आणि एक वेगळी शैली गणेश बाविस्कर यांची. व्हाईट बॉल त्यांनी घोषित केलाय. नावाजलेले पंच गणेश बाविस्कर, सर्वांचे लाडके पंच गणेश बाविस्कर. धावा धाव फलकावरती 28. 28 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल दिलीपचा. हा कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला हलक्या हाताने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ऑन साइडला पाहायला मिळतोय. फिल्डिंग मिस फिल्डिंग, परंतु काही जास्त होणार नाहीये. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल तो 29 आकड्यावरती. 29. 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धाव फलकावरती आहेत. येणारी 2 षटकं किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, या ऐकूया आपण डीजेचं संगीत. चला, 15 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला टाकायची, त्याची नोंद घ्या. 2 षटकं संपलेत. गोलंदाजी मार्क वरती सागर मोरे याला आमंत्रित केले. तो आलाय गोलंदाजीसाठी. तो देखील चांगली गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच जाणला जातो चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाच्या माध्यमातून. परंतु आता या स्पर्धेमध्ये एक मोठं आव्हान आहे. रोहित पाटे त्याच्या बॅटमधून 3 उत्तुंग असे षटकार आलेत. तो 21 धावांवरती बॅटिंग करतोय. 28 वरती संघ आहे. सिद्धिविनायक बोरावळे. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर सोडून दिलाय. व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती. 29 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 29. 30 धावा धाव फलकावरती आहेत. चुकीची दुरुस्ती. 30 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरड विरुद्ध जाणता राजा स्पोर्ट्स क्लब साळवीकोंड. पुढची मॅच. हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र पुल केलंय. पुल झालाय सक्सेसफुल. रोहित पार्टेच्या बॅटमधून हा षटकार.
गणेश केसरकर यांच्या धर्मपत्नी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील आपल्या सर्वांच्या वतीने आणि खांडत ग्रामस्थांच्या वतीने त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. पुढचा बॉल, आणखीन एक फटका. वा, उंची देखील जास्त आणि लांबी देखील तितकीच घेतली आहे रोहित पार्टेच्या बॅट मधून. दुसरा मोठा फटका, षटकार. किंवा दिलदास डीजे यांचं सुमधुर संगीत आपण ऐकतोय. या मैदानामध्ये ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात त्या त्या वेळेला दिलदास डीजे हे नेहमीच आमच्या सोबत असतात. धावफलकावरती धावा 42-42. रोहित पार्टे ज्याच्याकडून अपेक्षा होत्या त्या मात्र अपेक्षा तो पूर्ण करतोय. त्याच्या बॅटमधून 5 उत्तुंग आणि खणखणीत असे षटकार आलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सागर. सागर वरती आक्रमण, आणखीन एक लगातारचा हा तिसरा षटकार. लगातारचा तिसरा षटकार आलाय. पहिला चेंडू वाईट बॉल आला, त्याच्यानंतर 3ही षटकार आलेत. 6 बॉल 6 षटकार होऊ शकतात का? हो, का नाही, होऊ शकतात. क्रिकेटचा हा खेळ आहे, तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित आणणारा खेळ क्रिकेट. आलाय चौथा देखील आलाय. फुलटॉस पहा, 4 इन अ रो षटकार. रोहित पार्टे याच्या बॅटमधून लगातारचा चौथा षटकार आलाय. 7 षटकार त्याने खेळलेत. 44 वरती बॅटिंग करतोय. 5वा आलाय आलाय आणि 5वा देखील. वा, रोहित पार्टे, रोहित मॅन पार्टे त्याच्या बॅटमधून हे अर्धशतक पहिलं. रोहित पार्टे 50 धावा वैयक्तिक पूर्ण करतोय. 5वा षटकार, अफलातून बॅटिंग डीजे. षटकार येईल का? प्रश्नचिन्ह आहे. विक्रम या स्पर्धेमध्ये आज रचला जाईल का? इतिहास वैयक्तिक 51 धावांवरती पोहोचलाय रोहित पार्टे. संघाची धावसंख्या झाली आहे 60 धावा. काय फलंदाजी केली आहे. 6वा षटकार पाहायला मिळेल का? परंतु त्याने खेळाडूचं मात्र इथं दाखवलंय त्याने की हो नको, 5 बॉल मध्ये 5 मारलेत. हा 6वा देखील आला असता. रोहित पार्टेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्याने खेळाडू वृत्ती दाखवलीये. समोरील खेळाडूला आले 5 षटकार, परंतु 6वा देखील मारला असता, परंतु त्याने सन्मान दिला आणि एकच धाव घेतली गेली. हे कमी वेळा पाहायला मिळतं आपल्याला क्रिकेटमध्ये. षटकार ची आतिषबाजी. धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा 61, त्यापैकी 52 धावा एकट्या रोहित पार्टेच्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 61 धावा. 5 षटकारांची आतिषबाजी या षटकामध्ये सागरच्या मात्र रोहित पार्टेने केली आहे. पहिलं षटक निवृत्तीचं पाहिलं 10 धावांचं, त्याच्यानंतर दिलीपाला 19 धावा आणि हे सागरचं महागडं, अत्यंत महागडं षटक तब्बल 32 धावा त्याने खर्च केल्यात. 63 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजाचं नाव कळवा. मंगेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन पाहूया किती धावा बनवल्या जातील या षटकामध्ये.
रोहित पार्टेची बॅट आज तळपली आहे. समोरच्या दिशेने हा फटका, तिकडे क्षेत्ररक्षक आहे पवन, त्याच्याकडून झाली मिस फिल्डिंग. एक धाव आली आहे आणि एक केरी धावा गरज नसताना पहा दुसरी धाव देखील आली आहे. 2 धावा पूर्ण केल्या. दुहेरी चालक पुढेला. आज जर पाहिलं तर सिद्धिविनायक बोरावळे नवीन जर्सी मध्ये पाहायला मिळाला आणि या जर्सी मागचं कारण तुम्हाला एकच सांगेन. केपी इव्हेंटचे आमचे किरण मोरे यांच्या वतीने हे टी शर्ट या संघाला पुरस्कृत केलेत, परंतु त्यांनी देखील सांगितले की आम्हाला आज नवीन टी शर्ट किरण मोरेने दिले, परंतु आम्ही ही ट्रॉफी आज नक्कीच बोरावळे गावामध्ये घेऊन जाऊ. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मंगेश. बॅटची लिडिंग एज घेतली. थर्ड मॅनला बॉल मार्गस्थ होतोय. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमारेषा पार, चौकार. जर पाहिला तर 67 धावा, 67 ऑन बोर्ड. काय बॅटिंग केली आहे रोहित पार्टेने, अफलातून बॅटिंग केली आहे. लोअर फुल टॉस होता, इथं मात्र गती कमी केली होती. चेंडू हवेत आहे आणि आता परतावर लागेल रोहित पार्टीला. पहिली विकेट, पहिला धक्का बसतोय सिद्धिविनायक बोरावळे टीमना. रोहित पार्टेने बॉल फेस केले. 17 बॉल आणि तब्बल 54 धावा. रोहित पार्टेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 58 धावांची विस्फोटक खेळी. 18 बॉल आणि 58 धावा. 5 बॉल वरती 5 षटकार या मैदानामध्ये विक्रम केलाय रोहित पार्टेने आणि तो बाद झालाय. मैदानात आलाय स्वराज जाधव. स्वराजला संधी मिळत नाहीये. त्यांनी अगोदर आम्हाला चर्चा केली की मला देखील माझी वैयक्तिक 50 करायचे, परंतु त्याला संधी मिळाली नाहीये. हा बॉल कमी गतीने टाकला, खाली राहिला, बॅट वरती आला नाहीये स्वराज जाधवच्या. हा देखील एक युवा खेळाडू आहे. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 67 धावांवरती संघ सिद्धिविनायक बोरावळे पाहायला मिळतोय. फटका तर आलाय. चेंडूने उंची जास्त घेतलीये, लांबी घेतलीये का? हो घेतलीये आणि स्वराजचा देखील हात अडका. षटकार. त्र्याहत्तर या आकड्यावरती फलक. 73. चला टॉस साठी यायचंय. सुभेदार नरबीर तानाजी मालुसरे उमरट आणि जाणता राजा स्पोर्ट्स क्लब सारवीकोंड. चला टॉस साठी या. हा चेंडू सोडून दिलाय ऑफटिकच्या बराच बाहेर. वाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक जर पाहिला तर आता 74 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 74. 74 धाव फलकावरती आहेत. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पाठवला गेलाय. स्वराजच्या बॅटमधून एक धाव आली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. षटक संपलंय. चौथं. पहिला डाव संपलाय, पहिली इनिंग संपली. धावा बनवल्या त्या सिद्धिविनायक बोरावळे टीमने. तब्बल 75. 2 धावांची पॅनल्टी ऍड केली जाईल. झाल्या 77 आणि बनवायच्या त्या 78 धावा. 78 धावांची आवश्यकता टीम चंद्रगड वॉरियर्स ढवळे या संघाला असेल. चला टॉस साठी पुन्हा एकदा विनंती करेल सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरड आणि जाणता राजा स्पोर्ट्स क्लब साळवीकोंड. चला टॉस साठी दोन्ही टीम लवकर या. बंटी मोरेने केवळ 2 धावा केल्यात आणि शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने साथ दिली रोहित पार्टेला. पहिल्या मॅच मध्ये खेळला बंटी मोरे 49 धावा, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये रोहित पार्टे तब्बल 58 धावा. चला साळवीकोंडचे कर्णधार आलेत. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट कर्णधार पाठवा. तुकाराम अहिरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ढवळी विभाग क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष तुकारामजी अहिरे साहेब यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सिद्धिविनायक बोरावळे टीम चला मैदानात. सुनील उतेकर चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. बऱ्याच मॅचेस आपल्याला यानंतर देखील कव्हर करायच्यात.
UTC लाईव्ह वरती तुम्ही प्रेक्षक जॉईन झाला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. शैलेशजी भोईर यांची संकल्पना आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पुन्हा एकदा पोलादपूर तालुक्यातील एक चांगली स्पर्धा कव्हर करतायत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. टॉस लगेचच करायचे. साळवीकोण विरुद्ध उमरठ. प्रदीप शिंदे यांच्याकडून देखील नितीन मोरे आपल्या या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. कारण नितीन मोरे आणि प्रदीप शिंदे एक वेगळं नाते. टॉस जिंकलाय उमरठ संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. उमरठ हॅलो, टॉस जिंकलेला आहे, बॅटिंग करायचा धाडसी निर्णय घेतलाय. 5 षटकांचा सामना आहे. प्रथम खांडसगावची स्पर्धा आणि पहिल्यांदाच आयोजन करतात खांडसगाव. बोलणार सर. धन्यवाद दोन्ही. ठीक आहे, दोन्ही दोन्ही काही बोलायला तयार नाहीयेत. पण जसं या सामना संपेल तसं तुम्ही दोघांनी ह्यानी जायचं. दोन्ही बॅट्समन पाठवा, तुम्ही छत्रक्षण लावून घ्या. चला खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला पुढच्या मॅच साठी. सत्याहत्तर धावा झाल्यात, 78 करायच्यात. राम मोरे देखील आमच्याशी जुडलेत. एक त्यांचं देखील गीत ऐकूया आपण, कारण ते देखील एक चांगले उत्तम गायक आहेत, कलाकार आहेत. चला बॅट्समन मुकुंद थोडं फास्ट चला. एक शॉर्ट फिल्म देखील आली आहे, आम्ही पाहिली आहे. चला पंच मैदानाच्या आतमध्ये. ढवळे विरुद्ध बोरावळे, चंद्रगड वॉरियर्स ढवळे विरुद्ध सिद्धिविनायक बोरावळे अशी मॅच पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती त्यांना खूप सारा अनुभव आहे. असे गोलंदाज सुनील उतेकर. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, विनायक आणि मुकुंद. मागील मॅच मध्ये दोघांनी देखील धावा बनवण्याचा प्रयत्न केला होता. मुकुंदने 20 धावा केल्या होत्या. आता टार्गेट थोडं मोठं आहे, धावसंख्या मोठी आहे. त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला देखील तशीच फटकेबाजी करावी लागेल. पहिला बॉल घेऊन सुनील उतेकर गोलंदाजी मार्क वरती. आडव्या बॅटनं पहिल्याच बॉल वरती ठोकलाय. विनायकच्या बॅट मधून देखील षटकार. पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत विनायक मोरेने. सुरुवात चांगली केली आहे. अशी सुरुवात करावी लागेल, अशी फटकेबाजी करावी लागेल. 78 धावाचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार. धावा होऊ शकतात, धावा बनवू शकतात, बनवणारा पाहिजे. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. पुढचा बॉल. हा चेंडू कमी गतीने टाकला होता, लोअर फुल टॉस बनवला. शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक निखिल मोरे त्याच्या हातामध्ये चेंडू. एक धाव. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, परंतु तुम्हाला आता आक्रमकता धारण करावी लागेल, मोठे फटकेबाजी करावीच लागेल. धावांचा डोंगर तुमच्या समोर उभा आहे. 78 धावा तब्बल 4 षटकामध्ये बनवायच्यात. त्यापैकी 7 धावा बनवल्या 2 बॉल वरती. पुढे काय होणार? फुल टॉस होता, फटका तर मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्वराज आहे, चेंडूची फेकी करेल. तद्वर दुहेरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसरी धाव देखील प्रयत्न केला आणि तिसरी धाव देखील
पूर्ण झाली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 3 धावा आल्या, धावसंख्या पुढे गेली 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर सुनील उतेकर यांनी देखील कमबॅक केलंय. दोन्ही बॉलवरती थांबवण्याचा प्रयत्न केलाय विनायक स्ट्राईक एंडला. हा बॉल फिरवलाय, फिंगर रोल केले, चेंडू मात्र बीट केलाय. बॅट्समनला देखील, कीपरला देखील आणि थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता त्याला देखील. बाईचा चौकार. चार धावा आल्या, 14 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी सुनील उतेकर यांची आम्ही नेहमीच पाहायला मिळाली, परंतु आता हे थोडंसं मागडं षटक धावा अतिरिक्त स्वरूपाच्या आल्यात. बाईचा हा चौकार आल्यानंतर धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली. चंद्रगड वॉरियर्स ढवळे धावांचा पाठलाग करतायत. 78 बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर गुडले स्पॉटवरतून चेंडू बाहेर निघाला, वळण घेतलं चेंडूने, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल. सुनील उतेकर वय वर्ष 40 आणि तो तरी देखील जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी नेहमीच करत आलेत. या बॉलवरती फटका पुन्हा एकदा, परंतु फटका फसलाय, चेंडू हवेत, पकडलाय, झेल संपलाय, विनायकचा खेळ, खेळाडू बाद. दिली आहे शेवटच्या बॉलवरती का होईना, परंतु विकेट आली आहे. धावा रोखण्याचं काम केलं. 14 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 बनवल्यात, 1 विकेट गेली आहे. विनायक मात्र माघारी परतलाय. आता इथून पुढे काय होईल? मुकुंदच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आलाय. 18 बॉल शिल्लक आहेत. 78चा पाठलाग करायचा आहे. बनवल्यात त्या 14 धावांची गती वाढवावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट झपाट्याने वाढतोय, त्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल दोन्ही बॅट्समनला. 78 बनवायच्यात, बनवल्यात त्या 14 पहिल्या षटकामध्ये. अजून जर पाहिलं तर 64 धावांची आवश्यकता 3 षटकामध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 21.33 ची सरासरी गाठायची आहे. 21 ते 22 धावा तुम्हाला बनवायच्यात प्रत्येक षटकामाग. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सोमनाथ उतेकर, सुनील उतेकर यांचे बंधू, आता आले सोमनाथ. पहिला बॉल, हाय ऍक्शन पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळतीये, सफलता मिळाली आहे. पहिल्या बॉल वरती विकेट. आणखीन एक खेळाडू बाद. मुकुंद आउट. बाद होतोय मुकुंद. 2 विकेट मात्र माघारी परतल्या. जी सलामीची जोडी आतमध्ये आली होती ती मात्र आता बाहेर जाताना पाहायला मिळाली आहे. डगआउटच्या दिशेने मुकुंद देखील. विकेट मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती सोमनाथला. सोमनाथ उतेकर आणि सुनील उतेकर. ऍक्शन जर पाहिली तर दोघंही डावखोर हाताचे आहेत, परंतु सुनील उतेकर यांची फिरकी गोलंदाजी आपण पाहतो आणि सोमनाथ उतेकर याची फास्टर वन गोलंदाजी. ऍक्शन त्याची वेगळी आहे. आपण असे बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा गोलंदाजाला पाहायला मिळाले. बॅटिंगसाठी मंगेश, तर या ठिकाणी अंकुश सकपाळ आणि विठ्ठल पार्टे हे देखील आले, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. पुढचा बॉल, हा चेंडू सोडून दिलाय, लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत, व्हाईट बॉल घोषित केलाय. अशी ऍक्शन आपण पाहिली सचिन सावंत की ज्या वेळेला मलिंगा असा येतो त्यावेळेला अशा प्रकारचे बॉल तो रिलीज करत असतो. तशीच आठवण आपण पाहायला मिळाली. म्हणजे या अगोदरच्या इनिंग मध्ये बुमराला पाहिलं आणि आता मलिंगा सारखी ऍक्शन पाहतोय. ओव्हर पिच बॉल होता, कव्हरच्या दिशेने ढकललाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे बॉलवरती आलाय, दुहेरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव पूर्ण. दुसरी धाव चांगली पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग बीटनं विकेट पाहायला मिळालंय. अधिक वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. 17 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय, परंतु एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये. 78 धावा बनवायच्यात, 17 झाल्यात. अजूनही इथून पुढे 61 बनवायच्यात. त्यासाठी तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. 61 धावांची आवश्यकता.
काळ भैरव चषक खंडस ग्रामस्थांच्या वतीने खंडस गावच्या वतीने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते आजच्या 31 मार्च या दिवसामध्ये असणारी ही स्पर्धा. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. अनेक खेळाडू पोलादपूर तालुक्यामधून घडताना पाहायला मिळाले. युवा खेळाडू आपण तेवढे चांगले खेळताना पाहायला मिळत आहेत. आज खंडस ग्रामस्थ नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणत असतील की एवढी चांगली पोरं खेळतात हे आम्हाला माहीत देखील नव्हतं, परंतु आज प्रत्यक्षामध्ये ते पाहत आहेत. हा बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क फास्टर वन पाहायला मिळाला. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे सोमनाथ उतेकरची. डॉट बॉल. 17 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. 17 वरती 2 ही परिस्थिती पाहायला मिळते. IPLचं बिगुल देखील वाजले. IPLच्या मॅचेस देखील आपण पाहतो. या बॉलवरती फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय आणि फलंदाज आउट. IPL आलंय जरूर, परंतु ज्या वेळेला स्टार्टिंगला IPL आलं तेव्हा IPL पाहत होतो, परंतु आता IPL जर पाहिलं तर मोबाईलवरती जास्तीत करून ड्रीम 11 कडे खेळाडू लक्ष देत आहेत. कारण 59 रुपये लावायचे, कुठं करोडपती झालो तर उद्या. आमचा स्वराज देखील त्यामध्ये अव्वल आहे. विरू देखील. मुंबई इंडियन्सला अजूनही मात्र जर पाहिलं तर विजय मिळाला नाहीये. दोन्ही मॅच मध्ये पराभूत झालेत मुंबई, परंतु चेन्नई सुपर किंग 2 मॅच जिंकलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सोमनाथ उतेकर. हा ब्लॉक खोल चेंडू होता. शॉर्ट पॉइंट लेगला समीर मापदी. चांगली फिल्डिंग. बॉल अडवला गेलाय. समीर स्वतः देखील हसतोय कारण त्याच्याकडून बॉल अडलाय. एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 18 धावा फलकावरती आहेत. सिद्धिविनायक बोरावळ्याची स्पर्धा. हॅलो हॅलो. लेग बाईच्या रूपामध्ये एक धाव. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा फलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. 19 धावा फलकावरती. षटक संपलेत ते 2 षटक संपलेत आणि 19 धावा फलकावरती. एकोणीस धावा फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर सुनील उतेकर यांनी 10 धावा खर्च केल्या, परंतु सोमनाथ उतेकरने 4 धावा केवळ खर्च केल्यात. गोलंदाजी मार्क वरती बदलाव केलाय. आज नवीन बदल पाहायला मिळालाय. स्वराज आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. धावसंख्या जर पाहिली तर आता 21 वरती. मुंबई संघाला अद्यापही विजय मिळाला नाहीये IPL मध्ये, परंतु आमचा विराज भास्कर त्या प्रतीक्षेत आहे की कधी विजय मिळेल मुंबई इंडियन्स संघाला. हा बॉल सोडून दिला ऑफटिकच्या बराच बाहेर आहे. व्हाईट बॉल. पंच गणेश बाविस्कर घोषित करतात. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती. 22 वरती धावसंख्या. 22. 78 धावांची आवश्यकता होती, तिकडं 22 बनवल्यात. आता मात्र जर पाहिलं तर 56 ची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 56 धावा बनवू शकतात. हा बॉल सोडून दिलाय. वळण जास्तीचं घेतलंय. चेंडू ऑफटिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केलाय. 55 बनवायच्यात. 11 बॉल 55. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती पुन्हा एकदा वळण घेतलं आणि पुन्हा एकदा त्या दिशेने वळला चेंडू. व्हाईट बॉल. 54 ची आवश्यकता. 11 बॉल 54. फिरकीपट्टू आणखीन एक बोरावळे गावात तयार झालाय स्वराज, परंतु अभंतर स्वरूपाच्या धावा 3 एक्स्ट्राच्या रूपात टाकल्यात. व्हाईट बॉल 3ही टाकलेत. किरण मोरे देखील घरबसल्या या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. KP लाईव्ह इव्हेंटचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जाते. पुढे सर सवत फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. झेलची संधी आणि झेल स्वतःच्या फलुत्रमध्ये टिपलाय. फलंदाज बाद.
दिलदास डीजे विकेट मिळाली आहे स्वराजला. 54ची आवश्यकता इथून पुढे. 24 झाल्यात. 78 धावांचा पाठलाग करायचा होता. रोहित पार्टेच्या 58 धावा या मॅच मध्ये आपण पाहिल्या. पहिल्या मॅच मध्ये बंटी मोरेच्या 49 धावा पाहिल्या आणि दोन्ही खेळाडूंनी आज धावा बनवल्यात. षटकर चौकारांची आतिषबाजी या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाली. तिसरा सामना क्रमांक तिसरा चालू आहे. 9:30 मॅच चालू झाली होती. 12:30 होत आलेत. वेळेचं बंधन आहे. वेळ थोडीशी कमी आहे आपल्याकडे आणि जास्तीच्या मॅचेस आहेत. कृपया लक्ष असू द्यात. अजून याच्या पुढे बऱ्याच मॅचेस कव्हर करायच्यात. हा बॉल वळण घेतले पहा. फलंदाजाला चकित केलंय. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाची फिरकी घेतली. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. बॉलने घेतलेलं गरकन वळण हे वैशिष्ट्य राहिले. डॉट इथं मात्र जर पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. नऊ बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजेंद्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आज राम मोरे मला वाटतं काहीच दुखापतग्रस्त असतील म्हणूनच की काही त्यांनी मैदानामध्ये दाखल झाले नाही. कारण राम मोरे जर असते तर ते देखील चांगली गोलंदाजी करतात. कमी गतीने गोलंदाजी करताना त्यांना नेहमीच पाहायला मिळालेत. कित्येक स्पर्धामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देखील त्यांनी घेतला. परंतु थोडंसं आता क्रिकेटमधून मला वाटतं थोडंसं दूर असतील. कारण एक कलाकार देखील आहेत. गायक देखील आहेत. पोलादपूर तालुक्यामध्ये बरेच आपण पाहतो. आज खांडसगावच्या माध्यमातून जर पाहिलं तर शरीर सौष्ठव ज्यांनी 4 वेळा मिस्टर इंडिया म्हणून बाजी मारली. 12 वेळा मिस्टर गुजरात म्हणून बाजी मारली तिकडे बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेमध्ये. तसेच बरेच आपण जर पाहिलं तर कुस्तीपटू देखील, कबड्डीपटू देखील आहेत, क्रिकेटपटू देखील आहेत. हा बॉल देखील चांगला आहे. डॉट बॉल. 8 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. आडव्या बॅटना ऑन साईडला फटका खेळायला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक सुनील उतेकर आहे. एका धावेवरती समाधान. मॅच पूर्णपणे आता जर पाहिलं तर सिद्धिविनायक बोरावळेच्या बाजूने जाते. बक्षीस फेरीमध्ये जाणारा संघ जवळजवळ आपण जर पाहिलं तर तो निश्चित होईल. शेवटचा बॉल. 7 बॉल बाकी आहेत. बॅकफुटला जाऊन खेळ समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक आली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर पुढे जातोय. 2 धावा आल्यात. 27 वरती धावसंख्या. 78चा पाठलाग करायचा होता. 26 झाल्यात. बावन्नची आवश्यकता. 6 बॉल आणि 52 धावा. विक्की मोरे गोलंदाजी मार्कवरती. पीटीपीएल ची स्पर्धा पार पडली. त्याच्यानंतर याच मैदानामध्ये नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी यांची देखील रॉयल चषक स्पर्धा पार पडली आणि आता ही आपल्याला स्पर्धा खांडसगावची पाहायला मिळते. पहिलाच बॉल फुल टॉस. दिशा दिले ऑन साइडला स्क्वेअर लेगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावा. चौकार. नागेदादाची स्पर्धा पार पडली. खांडसगावची स्पर्धा आज आपण पाहतोय. 7 एप्रिलला बोरज ब्लास्टरची स्पर्धा आपण याच मैदानामध्ये पाहणार आहोत. ब्लास्टर चषक तुमच्या भेटीला लवकरच येतोय 7 एप्रिलला. अनेक बक्षिसांचा वर्ष वाचलेली स्पर्धा आपण पाहणार आहोत 7 एप्रिलला याच मैदानामध्ये, याच क्रीडांगणावरती. तो क्रिकेटचा थरार पाहायला या. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला. कीपरला बीट करत चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आणखीन एक चौकार. 4 धावा. धावसंख्या 35. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सामन्याची औपचारिकता. 78 धावांचा पाठलाग करायचा होता. शफल येऊन खेळायचा प्रयत्न झालाय परंतु धाव मिळणार नाही. एक धाव मिळेल.
36 झालेत. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा स्पोर्ट्स क्लब साळवीकडून टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर 1 बाउन्स चौकार. शेवटचा बॉल. आणि विजय मात्र मिळवलाय या ठिकाणी सिद्धिविनायक बोरावळे संघ. बक्षीस फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आजच्या दिवसातील. चांगली बॅटिंग. चला लगेचच मैदानात चला. जाणता राजा स्पोर्ट्स क्लब साळवीकोंड. आमचे घाटकोपर मधील बालविकास मधील मित्र आहेत. एक अनाउन्समेंट करतोय. लॉरेन्स पॉवर ते आमचे मित्र देखील आहेत आणि बोरावळे संघासाठी देखील नेहमीच असतात. त्यांच्या धर्मपत्नीचे किडनीचं ट्रान्सफरचं ऑपरेशन होणार आहे. त्यासाठी रक्ताची आवश्यकता आहे. कोणी रक्तदान करणार असेल आपल्या तालुक्यातून